रायगढ़ के सुधागर परडी मार्केट में आज डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के खिलाफ केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के बयान और परभनी में सोमनाथ सूर्यवंशी की मौत के विरोध में जोरदार प्रदर्शन हुआ। भीम अनुयायियों और बहुजन समाज ने माफी और न्याय की मांग की है। रायगढ़ के सुधागढ़ परडी मार्केट में आज एक बड़े विरोध प्रदर्शन का आयोजन किया गया। ये प्रदर्शन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह द्वारा भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पर दिए गए बयान और परभनी में सोमनाथ सूर्यवंशी की पुलिस हिरासत में हुई संदिग्ध मौत के खिलाफ था। इस विरोध मार्च में बड़ी संख्या में भीम अनुयायियों और बहुजन समाज के लोग शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने जोर देकर कहा कि डॉक्टर बाबा साहेब का अपमान असहनीय है और गृह मंत्री अमित शाह को अपने बयान के लिए पूरे देश से माफी मांगनी चाहिए। इसी के साथ ही परभनी में सोमनाथ सूर्यवंशी की पुलिस हिरासत में हुई मौत के लिए जिम्मेदार पुलिस कर्मियों पर बड़ी कार्यवाही की मांग की गई। भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अनुद्गार काढलेले आहेत त्या संदर्भामध्ये इथे परळी विभागामध्ये तीव्र निषेध रॅलीचं आयोजन केलं होतं आणि त्याबद्दल म्हणत असताना असं मी म्हणेन की आमचा बांधव जे परभणीमध्ये जिथं भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या विटंबनेच्या आंदोलनार्थ आमचे बांधव तिथे आवाज उठवायला बाहेर पडले, त्यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर जो लाठीचार्ज केला आणि त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेला। त्यांच्या विरोधात एक महाराष्ट्र शासनाला जाब विचारण्यासाठी आज मी इथे बोलते की आमच्या बांधवाचा गेलेला बळी त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे। त्या ज्यांनी कोणी हे कृत्य केलं, ज्या कुणाचा ह्याच्यामध्ये हात आहे त्याला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी जी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ आमचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरला असताना त्याला पोलीस कोठडी झाली आणि त्या पोलीस कोठडीमध्ये त्याला अमानुषपणे मारहाण होऊन त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। आमच्या या सुधागड तालुका बौद्ध समाजाच्या वतीने आमची प्रमुख मागणी राहील की या पोलीस कोठडीमध्ये ज्या पोलिसांनी त्याच्यावरती लाठीचार्ज केला, लाठी हल्ला केला, तर या पोलिसांचा चौकशी होऊन त्यांना शासनाने निलंबित करावे, त्यांना कठोरात कठोर अशी कारवाई होऊन त्यांच्यावरती निलंबनाचा या ठिकाणी गुन्हा दाखल करावा। त्याचप्रमाणे संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर असा नावाचा विडंबन करून जे अपमानकारक जे उद्गार काढले आणि घोर असा अपमान केला, त्या अपमानाचा निषेध करण्यासाठी आज तमाम सुधागडमधील बौद्ध समाजाच्या वतीने भीम सैनिक आणि भीम कन्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन या दोन्ही घटनांचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करीत आहोत।